पन्हाळगड एज्युकेशन अँड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स माले संचलित ज्योतिर्लिंग विद्यानिकेतन माले वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभ 2025-26. मी इयत्ता 10वीची विद्यार्थिनी वैष्णवी राहुल देसाई. ह्या शाळेमध्ये येऊन मला 1च वर्ष कंप्लीट झालं, माझं 2nd वर्ष चालू आहे. ह्या 2 वर्षात मला आलेला अनुभव म्हणजे जेव्हा 4थी पासून जेव्हा मी हॉस्टेलवरती गेले, जेव्हा मला माझ्या पालकांनी जेव्हा हॉस्टेलवरती घातलं आणि मला सोडून जेव्हा घरी आले, तेव्हा माझ्या मनात घरी जायची खूप इच्छा होती. त्यामुळे मी सारखं रडायचे, मला घरी जायचे. मग त्यानंतर मी 9वीत इथे आले. 9वीत आल्यावरती मी 1 आठवडा कंटिन्यू रडत होते की मला घरी जायचं आहे, मला इथं राहायचं नाही, माझ्या पालकांपासून मला लांब जायचं नाही, मला घरी जायचं आहे. तेव्हा स्वतः संस्थापक आमचे कळंत्रे सर यांनी मला वडिलांसारखं समजून सांगितले की तुला करिअरमध्ये काहीतरी करायचं आहे आणि त्या करिअरमध्ये तुला काहीतरी करायचं आहे तर तुला कुठल्या तरी गोष्टी टाळायच्या आहेत, त्या गोष्टींकडे तुला दुर्लक्ष करायचं आहे. तुला तुझे आई वडील हे आयुष्यभर भेटणार आहेत, पण तुला काहीतरी तुझा प्लस पॉईंट, तुला काहीतरी सक्सेस व्हायचं आहे. त्यामुळे तुला घरी जाऊन तू शिकशील, पण मोबाईलच्या कॉन्टॅक्टमध्ये आली, टीव्हीच्या कॉन्टॅक्टमध्ये आली की तुला अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार. मग तूच बघ, तुझ्या मनाने ठरव की तुला घरी जायचं की इथं राहायचं आहे. मग त्या दिवशी मी रात्री खूप रडले आणि विचार केला की मला घरी जायचं की इथं राहायचं आहे. मग त्यानंतर मी निश्चय केला की नाही, मला कितीतरी त्रास झाला तर मला इथंच राहायचं आहे. त्यानंतर जसं मी अभ्यास वगैरे करायला लागले, नंतर मला सर म्हणले पुढच्या वर्षी 10वी आहे, तुला अभ्यास वाढवावा लागेल. तसं मी अभ्यास जसे करत होते, त्यानंतर आम्हाला सर वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात की अभ्यास कसा करायला पाहिजे, 10वीचा बोर्ड म्हणल्यावरती कसा पेपर लिहायला पाहिजे. मला इथं आल्यावरती सगळ्यात गोष्टी ही आवडली की स्वतः संस्थापक आमच्या 10वीच्या मुलांची स्टडी घेतात. सकाळी 5:30 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत आमचं फक्त शेड्यूल जे असते ते फक्त अभ्यासाचं. त्यामध्ये खेळाचं रुटीन मी माझ्या जीवनात तसं म्हणायला गेलं तर प्लस पॉईंट माझ्या सरांना, कळंत्रे सरांना मानलेलं की ते स्वतः स्पोर्ट टीचर असल्यामुळे त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्यामुळे मी आता जी काय तुमच्या पुढं उभी आहे, नॅशनलमध्ये 1ला क्रमांक घेऊन मी त्याची तुमच्या उभी आहे ते फक्त कळंत्रे सरांमुळं. कारण की सरांनी जर मला मार्गदर्शन केलंच नसतं, मी जर रडून माझ्या घरी गेले असते तर मी आज या स्टेजवरती एक नॅशनल विद्यार्थी म्हणून उभी नसते. तसं म्हणायला गेलं तर आता सरांचं सांगायला गेलं तर सरांचं घर एका हाकेवरती आहे की हाक जरी मारली तर सरांच्या घरी ऐकू जाईल, पण सर कधी जात नाहीत. कारण की ते आपल्या शाळेला स्वतःचं सर्वस्व समजतात. त्यांचं फक्त एकच आहे की माझा विद्यार्थी काहीतरी त्यानं करिअरमध्ये केलं पाहिजे आणि कोणतरी मोठा अधिकारी झाला पाहिजे. कारण की सर रात्रंदिवस आमच्यासाठी झटत असतात, आमच्यासाठी खूप कष्ट करत असतात की विद्यार्थी कसा घडला पाहिजे, समाजात एक आदर्श विद्यार्थी किंवा एक आदर्श व्यक्ती कसा बनला पाहिजे, आपल्या जीवनात काहीतरी सार्थ केलं पाहिजे, यासाठी आम्हाला सर रात्रदिवस कष्ट करत असतात. तसं म्हणायला गेलं तर आता माझं हे 2रं वर्ष चालू आहे, मी आता 10वीला आहे. मला घरी जायची इच्छा होतच नाही, कारण की आई वडिलांसारखं सांभाळणारे मोठ्या मॅडम आणि मोठे सर एवढं इथं आम्ही ह्या वातावरणात एवढं रुळून गेलोय की आम्हाला घरी जायची आता इच्छा पण होत नाही. कारण की आता संक्रांती आली आहे, 1ली ते 9वीच्या सर्व विद्यार्थ्यांना सुट्टी आहे, पण 10वीच्या विद्यार्थ्यांना सुट्टी नाही. जेव्हा सरांनी आम्हाला विचारले की तुम्हाला घरी जायचं आहे का, तुमचे सेट पेपर आम्ही लावणार आहे, तेव्हा 10वीचे आम्ही सर्वच विद्यार्थी बोललो की सर नाही, आम्हाला घरी जायचं नाही, आम्हाला तुमच्यापाशी थांबायचं आहे. तर तेव्हा सरांना पण अभिमान वाटतो की विद्यार्थी घरी जाता आम्हालाच आईवडील समजतात आणि आम्हाला सर्वस्व समजून इथं थांबतात. तसं म्हणायला गेलं तर आता खेळाबद्दल म्हणायला गेलं तर प्रत्येक खेळाला वेगवेगळे कोचेस आहेत. सकाळी 6 ते 7:30 किंवा 8 वाजेपर्यंत किंवा रात्री 5:30 ते 6चं ग्राउंड कंटिन्यू हार्डली आमचं जे वर्कआउट होतं आहे त्यामध्ये आमचा फुल एक्सरसाइज होतो आहे. त्यामुळं तसं म्हणायला गेलं तर जास्त आजारी कोण पडतच नाही, कारण की जे आमचा व्यायाम केल्यामुळे जे काय आमचा व्यायाम होतोय त्यामध्ये एवढा स्टॅमिना वाढतोय की आजारी पडलं तरी जी प्रतिकारशक्ती असते ना ती एवढी वाढते की आजारी जरी पडलं तरी काही वाटत नाही. त्यामुळे आमचा खेळ तसं म्हणाल की एवढा भारी आहे की आधीच्या स्कूलमध्ये जरी बघायला गेलं तर एवढा खेळ मी डेव्हलप केला नव्हता, पण मागच्या वर्षी जसं सरांनी मला गाईडलाईन केलं त्यामुळेच मी एक आजची नॅशनल प्लेअर म्हणून इथं उभी आहे.
तसं कळंत्रे मॅडमांबद्दल सांगायला गेलं तर आम्ही त्यांच्या घराच्या साईडमध्येच आमचं हॉस्टेल आहे. म्हणजे आम्ही अभ्यास करताना असू दे किंवा आम्हाला काहीतरी अडचण आली असू दे, आम्ही मम्मी समजून म्हणजे असं आई वडिलांसारखं समजून त्यांना सगळ्या गोष्टी शेअर करतो. त्यामुळे आम्हाला भीती असते पण अभ्यासाबद्दल जे आई वडिलांबद्दल जी माया आणि जे प्रेम असतं ते आम्ही तेच सरांना मायेवरती प्रेम असं समजून आम्ही सरांसोबत राहत असतो. आणि तसं म्हणायला गेलं तर सर, मी आज एक इथं देशात प्रथम म्हणून एक विद्यार्थिनी उभा आहे. मी नक्कीच माझं नाव देशात नाही तर आंतरराष्ट्रीय एशियनमध्ये नक्कीच माझा पहिला क्रमांक करून मी परत ह्या शाळेत असा सन्मान घ्यायला मी नक्की येईल. आणि सर, माझं जे करिअर आहे त्यामध्ये पण मी एक आदर्श व्यक्ती किंवा समाजात वावरताना एक आदर्श व्यक्ती आणि जे माझं करिअर आहे ते नक्कीच मी कंप्लीट करून जे तुम्ही जे आता मान्यवर बोलवलं आहे त्या मान्यवरांसाठी तसंच मी कोणत्या तरी कार्यक्रमाला किंवा कोणत्या तरी सत्कार समारंभ किंवा गॅदरिंगला मी अशीच एक मान्यवर म्हणून येईल भविष्यात. हा इथं एक श्रेय ठेवते. आणि ह्या पाठीमागं जे मी देशात प्रथम आली आहे ह्याच्या पाठीमागचं सर्व श्रेय माझे मोठे सर आणि मोठ्या मॅडम तसेच माझे पालक या सर्वांना जातं सर. त्याबद्दल तुम्ही मला स्टेजवर आमंत्रित केला त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानते. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू वैष्णवी. यानंतर विद्यार्थी मनोगतामध्ये इयत्ता 10वीचा विद्यार्थी रेहान मुल्ला. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी माझे पालक, विद्यार्थी यांचं या स्नेहसंमेलनात सहर्ष स्वागत करतो आणि माझ्या छोट्याशा भाषणाला सुरुवात करतो. मी माझ्याबद्दल सांगायचं म्हटलं तर मी गेल्या वर्षी 9वीत आलो आणि मला काही तर राहू वाटत नव्हतं. मी गेल्या वर्षी हॉस्टेललाच होतो पण तिथल्यापेक्षा इथलं हॉस्टेल मला बरं वाटलं. मग मला काही तर राहू वाटत नव्हतं. मी रडायचो. मला सर समजून सांगायचे, रडू नको. आपल्या आईवडिलांचं कष्ट आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपल्याला काहीतरी मोठं व्हायचं आहे. हे आम्हाला सरांचं मार्गदर्शन खूप मोलाचं असं ठरलं की सर आम्हाला प्रत्येक वेळी मार्गदर्शन करतात की काय नाही, आपल्याला एक मोठं अधिकारी व्हायचे, एक मोठा स्पोर्ट्समॅन व्हायचे. हे सर आम्हाला प्रत्येक वेळी मार्गदर्शन करतात. आणि सर आमच्यासाठी 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणायला गेलं तर सरांचं मार्गदर्शन खूप मोलाचंच आहे. कारण का सकाळची स्टडी सर 5:30ला आम्हाला स्टडी 5:30ला उठून 6ला आमची स्टडी घेतात. स्टडी घेऊन मग संध्याकाळी 9 ते 11 ते 12 अशी बॅच पाडल्यात. त्या बॅचवर सर आमची स्वतः स्टडी घेतात. आणि सर आम्हाला कुठल्याही गोष्टीची कमी न पडता आम्ही कुठलीही गोष्ट सरांना मागितली की सर आम्हाला हे पाहिजे, सर आम्हाला आता आम्ही मागितलेलं मागच्या वेळेस तर आम्ही मागितलेलं सरांना आम्हाला सर कुस्तीचं मॅट पाहिजे, तर सरांनी आम्हाला कोणत्याही गोष्टीचा विलंब न लावता आम्हाला दुसऱ्या दिवशी मॅट हा लगेच उपलब्ध करून दिला. याबद्दल सर तुमचे आभार. आणि आम्ही सरांना म्हणलं सर आम्हाला TV पाहिजे, सरांनी आम्हाला TV आणून दिली. सर हा विद्यार्थ्यांसाठी करायला तयार आहेत पण ते विद्यार्थ्यांनी सरांना त्याचा रिस्पॉन्स दिला तर सरांना कुठं पुढं करायला बी बरं वाटेल. सर आमच्यासाठी तर खूप करतातच. आणि सर्व विद्यार्थ्यांसाठी सर स्वतः असे कुठल्या शाळेचे संस्थापक नसतात की 24 तास इथं राहतात. मी तर आयुष्यात सर पहिल्यांदाच बघितलं असेल की असा एक संस्थापक आहे की 24 तास तो शाळेत असतो आणि तो विद्यार्थ्यांसाठी. आणि सर आमच्यासाठी रात्री 12, 1, 1:30, 2 यावेळी येतात. आम्ही बघतो सरांना सर येत आहेत की कुठल्या विद्यार्थ्याला काही अडचण असली तर बघतात, जर कोणाच्या अंगावर ब्लँकेट नसली तर स्वतः सर टाकतात. आणि कोणत्याही विद्यार्थ्याला आई वडिलाची कमी भासू न देणारे म्हणजे आमचे सर आणि आमचे कळंत्रे मॅडम. हे आम्हाला कुठल्याही आई वडिलांची कमी न भासू देतात. आणि सरांची एकच इच्छा आहे की आपला शाळेचा विद्यार्थी कुठेतरी मोठ्या खेळाडू झाला पाहिजे, कुठेतरी चांगला अधिकारी होऊन या स्टेजवर आला पाहिजे. तर सर असाच आम्ही 10वीचे विद्यार्थी घवघवीत यश प्राप्त करू आणि मोठा अधिकारी होऊन या स्टेजवर येऊ. धन्यवाद. थँक्यू रेहान. महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री ज्योतिर्लिंग याला सर्वप्रथम मी वंदन करतो. त्याचबरोबर महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनाही वंदन करतो. आणि ज्यांनी मला लहानाचं मोठं केलं, ज्यांनी माझ्यावरती संस्कार केले, ज्यांनी मला इथंपर्यंत आणलं ते माझे आईवडील, त्यांनाही मी सर्वप्रथम या कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी वंदन करतो. खरं तर ह्या छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या
पदपर्शाने झालेल्या ह्या भूमीमध्ये ज्योतिबाच्या आणि पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणारं पन्हाळगड एज्युकेशन अँड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स माले संचलित ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल आणि ज्योतिर्लिंग विद्यानिकेतन माले या परिवारामध्ये आज जागर संस्कृतीचा हुंकार पराक्रमाचा हा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी प्रमुख अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून जे लाभलेले आहेत, जे व्याख्याते आहेत गणेश लोळगे सर, त्याचबरोबर जे आता नुकतीच स्टेजवरती आलेले आहेत ते आमच्या ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूलचे प्रमुख पाहुणे, जे आमची माजी विद्यार्थिनी, जे महसूल सहाय्यकमध्ये नुकतीच या ठिकाणी निवड झालेली आमची विद्यार्थिनी निशा मिटके, त्याचबरोबर व्यासपीठावरील लोकनियुक्त सरपंच मालेगावचे आमचे मार्गदर्शक, नेहमीच आम्हाला आमच्या संस्थेवरती प्रेम करणारे माननीय उत्तम पाटील सर, वारणा बँकेचे संचालक संजय गांधी, त्यांना आम्ही सर्वजण अण्णा म्हणतो, त्याचबरोबर जय भवानी पाणी पुरवठ्याचे चेअरमन आमचे मित्र सचिन दमदाडे साहेब, कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे सहसचिव माननीय श्रीकांत पाटील सर, आमचे मित्र वारणा विद्यालय निवासी शाळेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पाटील, पन्हाळा तालुका शिवसेना प्रमुख माननीय बाबासाहेब पाटील, माझे गुरुवर्य मार्गदर्शक माझे बंधू नितीन कळंत्रे सर, आमचे पालक या ठिकाणी स्टेजवरती पालक प्रतिनिधी म्हणून कृष्णा नलवडे साहेब, त्याचबरोबर ॲडव्होकेट खाडे साहेब, लोळगे मॅडम, त्याचबरोबर जे माझी विद्यार्थिनी निशा, ते जे आई बाबा, विद्यार्थी प्रतिनिधी पायल तांदळे, विद्यार्थी प्रतिनिधी मानव पाटील, या सर्वांचं सर्वप्रथम मी या संस्थेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. त्याचबरोबर व्यासपीठावरील समोरील ज्यांना आम्ही दैवत मानतो ते माझे सर्व पालक आणि सर्व विद्यार्थी यांचंही या संस्थेच्या वतीने मी सहर्ष स्वागत करतो. या ठिकाणी प्रमुख पाहुण्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही हे जे शाळेचं लोळगेसाहेब रोपटं जे लावलं आम्ही, हे रोपटं किंवा हे जे शिक्षण संस्था सुरू करण्या पाठीमागचं कारण, मी सर इथंच जवळ असणाऱ्या आपल्या पन्हाळ्याच्या पायथ्याला असणाऱ्या एक मोठ्या संकुलमध्ये जवळजवळ निवासी शाळेमध्ये 8 वर्षे काम केलं आणि तिथून पुण्यामध्ये आज महाराष्ट्रात टॉप 5मध्ये इन्स्टिट्यूट असणारे सिंहगड इन्स्टिट्यूट आपल्याला माहिती असेलच, अशा संस्थेमध्ये मी काम करत असताना थोडंसं महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतला की 1ली ते 8वी विद्यार्थ्यांना नापास करायचं नाही. या निर्णयावरती साहेब आम्ही मी विचार केला की 1ली ते 8वी विद्यार्थ्यांना नापास करायचं नाही म्हटलं तर विद्यार्थ्यांच्या आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा मी विचार केला. कारण ह्या विद्यार्थ्यांना जर नापास करायचं नाही म्हटलं तर त्या विद्यार्थ्यांची मानसिकता काय होणार, त्या विद्यार्थ्यानं कदाचित अभ्यास करणं सोडून देईल असं मला थोडंसं त्यावेळेला वाटलं. ह्या निर्णयावरती थोडंसं मी एक 6 महिने विचार केला. ह्याच्यावरती कोण पालक संघटना, विद्यार्थी संघटना कोण आवाज उठवून हे शासन निर्णय रद्द करते का पाहिलं, तर हा निर्णय शासनानं रद्द न करता हा पुढं कंटिन्यू केला. कारण ह्याच्या पाठीमागचा आम्ही अभ्यास केला सर, आपणही किंवा इथं जे व्यासपीठावर सर्वच मान्यवर किंवा इथं उपस्थित असणारे सर्व पालक, की आपल्याला माहिती आहे की आपण ज्यावेळेला 1ली ते 10वी शिक्षण घेत होतो त्यावेळेला 2 विषयामध्ये 3 विषयामध्ये नापास झालं तर आपल्याला त्याच वर्गामध्ये ठेवलं जायचं. त्याचं कारण ते विषय चांगले झाले पाहिजे आणि झाल्यानंतर ते पुढं काय केलं पाहिजे, पुढच्या वर्गामध्ये गेले पाहिजे. खरं इथं शासनानं तसं त्यावेळेला न करता त्यावेळेला डायरेक्ट त्या विद्यार्थ्यांना तो शाळेमध्ये येऊ दे, अगर नाही येऊ दे तो पुढच्या वर्गामध्ये काय केला पाहिजे, गेला पाहिजे. खरं की या ठिकाणी
हा जो घेतलेला निर्णय हा खरं तर 1ली ते 8वी हा मुलांचा पाया भक्कम झाला पाहिजे, तर इथं शासनानं तो ढासळण्याचं काम केलेलं आहे. मग आम्ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मानसिकतेचा विचार का केला, तर आम्हाला थोडंसं वाटलं, कारण मी ज्यावेळेला पुण्यामध्ये काम करत होतो त्यावेळेला CET एक्झाम सर होती. नवले कॉलेजला जर त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं म्हटलं आणि CET मध्ये जर 1% मार्क कमी पडला तर त्यावेळेला 20-20 लाख रुपये डोनेशन होतं. आणि आज CET आली, जी आली, नीट आली, जर त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला पात्र नाही झाला तर लाखो रुपये त्या ठिकाणी भरायचे. मग आमच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची किंवा आमच्या त्या पालकांची परिस्थिती नाही आहे. मग आमचे विद्यार्थी इकडे तर शासनानं तुम्ही निर्णय जो 1ली ते 8वी नापास करायचं नाही, मग हा जो निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थ्यांची मानसिकता होणार, अभ्यास करायचा नाही, मग आमची मुलं तिथं पण पोहोचणार का? कारण प्रत्येक ग्रामीण भागातील आईवडिलांना वाटत असतं की माझा मुलगा माझ्या वाट्याला कष्ट आले ते माझ्या मुलग्याच्या वाट्याला कष्ट नाही आलं पाहिजे, हे प्रत्येक ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला वाटत असतं. खरं या घेतलेल्या शासन निर्णयामुळं मग आम्हाला थोडंसं वाटलं, म्हणून मी 2009ला हा लगेच शाळेची स्थापना 2009ला केली, 2010ला जागा घेतली आणि 2011ला अवघ्या 21 निवासी विद्यार्थ्यांच्यावरती आम्ही हे शाळेचं रोपटं लावलं. साहेब, ज्यावेळेला आम्ही हे रोपटं लावलं, हे फोंड्यामाळाला आम्ही सुरू केलं किंवा ज्यावेळेला मी शाळा सुरू केली, असं ज्यावेळेला मी बाजूला त्यावेळेला बोर्ड वगैरे लावले किंवा मी इथं ज्यावेळेला आज दाखवायला हॉस्टेल आहे, क्लासरूम आहेत, आमची मेस आहेत, शिक्षक आहेत, बसण्यासाठी बेंच आहेत, संपूर्ण सुविधा आहेत. खरं त्यावेळेला काहीही नव्हतं, म्हणजे मला बसायला देखील मी एका झाडाखाली त्या ठिकाणी बसलेलो होतो आणि टेबल खुर्ची टाकून बसलेलो होतो. आणि मी या माळाकडे बघून ज्यावेळेला मी खरं सुरू केलं त्यावेळेला मला देखील वाटत नव्हतं की हे माझ्याकडे कोण येईल का नाही. खरं पालकांनी माझ्यावरती एवढा मोठा विश्वास ठेवला, म्हणजे आमच्यावरती, म्हणजे त्या 21 पालकांचं खरं तर सगळ्या पालकांनी आणि सर्व मान्यवरांनी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे, कारण त्या पालकांनी माझ्यावरती विश्वास ठेवला म्हणून मी आज इथंपर्यंत पोहोचलेलो आहे. आज सर जवळजवळ 350 विद्यार्थी आज संपूर्ण महाराष्ट्रातील इथं प्रत्येक जिल्ह्यामधील विद्यार्थी आमच्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी इथं शिक्षण घेतात. खरं तर या ठिकाणी आमच्या या ग्रामीण भागातील संपूर्ण जर बघितलं तर संपूर्ण ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत. या ठिकाणी जवळजवळ आता 350 विद्यार्थी शिक्षण घेत असताना आमचा दरवर्षी 100-10वीचा निकाल जर बघितला, इंग्रजी माध्यम आणि सेमी इंग्रजी, आपली खरं तर 1ली ते 10वी इंग्रजी आणि 5वी-10वी सेमी इंग्रजी माध्यम आहे, तर दोन्ही माध्यमचा निकाल आपला दरवर्षी सर 100% या ठिकाणी आहे. आत्ताच आपण जे बघितलं की तो 95 आमचा हायेस्ट आहे, जवळजवळ 90च्या पुढे जवळजवळ आमचे 10 विद्यार्थी त्या ठिकाणी बसलेले आहेत. म्हणजे खरं आमच्याकडे येणारा विद्यार्थी, लोळगे साहेब, आमच्याकडे येणारा विद्यार्थी हा 90%चा आला आणि त्याला 95% पाडलेला नाही. आमच्याकडे जो विद्यार्थी येणार आहे तो अभ्यास घरामध्ये करत नाही, मोबाईलमध्ये आहे, TV मध्ये आहे, कुणाला बैलगाडीची शर्यत नाद आहे, कुणाला तो गाडीवरनं फिरतो, कुणाला पोहायचा नाद आहे, कुणाला फिरायचा नाद आहे. असे विद्यार्थी म्हणजे घरामध्ये अभ्यास करत नाहीत, असे विद्यार्थी आमच्याकडे जे 60, 65, 70% जे विद्यार्थी येतात त्यांना आम्ही सर रात्रंदिवस आमचा शिक्षक, आमचे मॅडम, आम्ही सर्वजण त्यांना दिवस रात्र मेहनत करून आम्ही 95% 100%चा निकाल आम्ही दरवर्षी या ठिकाणी लावत असतो. म्हणजे अभ्यासाबरोबर मी ते मुलांना खेळाचं देखील त्या ठिकाणी महत्त्व सांगत असते. आज जे मगाशी आपण सत्कार ज्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला, जे आज आमची मुलगी वैष्णवी देसाई राज्यात त्या ठिकाणी पहिली आली, की आज आट्यापाट्यासारखा आपला पारंपरिक खेळ, जुना खेळ, हुसक्या पार्टी त्याला म्हणतात, त्या खेळामध्ये राज्यात मुले महाराष्ट्र संघामध्ये जी निवड झाली आणि तो महाराष्ट्र संघ पहिल्या ह्याच्यात आला, त्यामध्ये आमच्या ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी तिनं देश पातळीवर त्या ठिकाणी नाव कमवलं. म्हणजे फक्त वैष्णवी नाही तर बरेचसे खेळामध्ये, मग फुटबॉल असेल, व्हॉलीबॉल असेल, नेटबॉल असेल, आट्यापाट्या असेल, कुस्ती असेल, मलकाम असेल, अशा वेगवेगळ्या खेळात देखील आम्ही त्या विद्यार्थ्यांना खेळाचं महत्त्व सांगतो. कारण आज खेळामुळं देखील आपल्याला माहिती आहे की स्पर्धा परीक्षा असेल, UPSC MPSC असेल, आज जे आमचे विद्यार्थिनी आलेले आहे निशा, ते देखील स्पोर्ट्स कोट्यातूनच आज महसूल म्हणून ती निवड त्या ठिकाणी झालेली आहे. त्याचबरोबर आमचे बरेचसे विद्यार्थी आज स्पोर्ट्समधून, कोण पोलीसमध्ये आहे, आर्मीमध्ये आहे, PSI आहे, असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज नेव्हीमध्ये आहेत.
हे जे महत्त्व आम्ही सांगत असतो, कारण मी देखील स्वतः खेळाडू आहे. मी आज इंटरनॅशनल गोल्ड मेडल आहे. खेळाचं महत्त्व मला माहिती आहे, म्हणून माझ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्या खेळाचं महत्त्व असणं महत्त्वाचं आहे. म्हणून त्यासाठी आम्ही नेहमी त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन करत असतोय. कारण खेळ हा आपलं तन मन मस्तक मनगट मजबूत करतंच. त्याचबरोबर ह्या खेळाचे UPC MPC असेल किंवा 10वी ग्रेस गुण असेल किंवा स्कॉलरशिप असेल, याचं नेहमी आम्ही त्या ठिकाणी मार्गदर्शन करत असतो. त्याचबरोबर साहेब, म्हणजे विद्यार्थी फक्त अभ्यास आणि खेळ नाही, तर त्यांना जगामध्ये काय चाललंय किंवा समाजात आपण काय देणं लागतोय याची देखील आम्ही त्या विद्यार्थ्यांना आम्ही नेहमी सांगत असतोय. त्याचंच औचित्य साधून आम्ही इथून जवळजवळ 150-200 किलोमीटर जवळजवळ 100 विद्यार्थी 2 दिवस सर आम्ही पाणी फाउंडेशन कार्यक्रम त्या ठिकाणी केला. म्हणजे 100 विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही आमचे शिक्षक आम्ही गोंधळेसारख्या ठिकाणी जाऊन 200 किलोमीटर जाऊन आम्ही 2 दिवस राहून पाणी फाउंडेशन कार्यक्रम केला. 2019ला पूरग्रस्तांना मदत आपल्यालाही माहिती आहे की 2019ला महापूर आला, केवढं मोठं संकट त्या ठिकाणी आलेलं आहे. त्या संकटाला किंवा तिथली परिस्थिती आम्ही मुलांना जाणवून दिली. श्रीकांत भट सर, त्या पूरग्रस्ताची त्या विद्यार्थ्यांना जाणीव होण्यासाठी आम्ही पूरग्रस्तांना मदत त्या ठिकाणी जाऊन केली. आज लोक अदालत म्हणजे काही कारणास्तव आज आपण समाजामध्ये बघतोय की किती वादविवाद सुरू असतात. ते वादविवाद होऊ नये ह्यासाठी आम्ही लोक अदालतनं म्हणजे पन्हाळा कोर्टने आमची शाळा निवडल्याने त्या ठिकाणी पदनाट्य सादर केलं. त्याचबरोबर ह्या शाळेमध्ये वेगवेगळ्या तज्ज्ञ मार्गदर्शक मग जज असतील, परवाच आमच्या या ठिकाणी जज साहेब त्या ठिकाणी आले होते. त्याचबरोबर वेगवेगळे असे जेणेकरून त्या विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्र असेल, स्वच्छता अभियान असेल, असे वेगवेगळे कार्यक्रम म्हणजे फक्त अभ्यास आहे की अभ्यास नाही, तर आपला विद्यार्थी हा वसतिगृहातील विद्यार्थी सर्व गुण संपन्न झाला पाहिजे याचं आम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतोय. कारण माझा विद्यार्थी फक्त अभ्यासातच नाही, तर तो समाजामध्ये एक आदर्श विद्यार्थी किंवा आदर्श नागरिक म्हणून किंवा या देशाचा एक नागरिक चांगला नागरिक म्हणून त्या ठिकाणी घडला पाहिजे, हा आमचा संस्थेचा मानस किंवा उद्देश समोर ठेवून आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत असतो. खरं तर या ठिकाणी सर्व पालकांना मी सांगू इच्छितो की आपण हे जे आपले पोटचे गोळे आमच्या स्वाधीन केलेले आहेत, खरं तर आमच्यावरती जो विश्वास ठेवून आम्हाला नेहमीच सहकार्य करत असता. त्याचबरोबर पालकांना मी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमानिमित्त सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण विश्वास ठेवलाच आहे, खरं या ठिकाणी विद्यार्थ्याला थोडा वेळ दिला पाहिजे. कारण काय पालकांची या ठिकाणी अपेक्षा असतात की आपला पाल्य या ठिकाणी टाकल्यानंतर की लगेचच तिची तयारी झाली पाहिजे. कारण एक विद्यार्थी म्हणजे 6वीला आला 7वीला आला म्हणजे 7 वर्षे सर त्या ठिकाणी प्रगती नसते. कारण आमच्याकडे लगेचच पालकांची अपेक्षा असते की 6 महिन्यामध्ये तो विद्यार्थी घडला पाहिजे. तर पालकांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की 6 महिन्यामध्ये आमचे प्रयत्न शिक्षक करतच असतात, कारण आपण देखील त्या ठिकाणी वेळ संपूर्ण पालकांनी दिला पाहिजे. कारण जर वेळ दिला तरच तो विद्यार्थी घडू शकणार आहे. कारण 1 वर्षामध्ये आपला पाल्य आला आणि लगेच त्या ठिकाणी 90% 95% पडतील असं होणार नाही. कारण आपल्याला देखील माहिती असतं की माझा मुलगा कोणत्या स्टेजला आहे, कोणत्या लेवलला आहे. म्हणजे 60%चा मुलगा असला तर तुम्ही लगेच 90% त्याच्याकडनं अपेक्षा तुम्ही देखील केली नाही पाहिजे की त्याच्यावर प्रेशर देखील त्या ठिकाणी नाही टाकलं पाहिजे. हे पालकांना आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपल्याला मी सांगू इच्छितो, तुम्ही थोडासा त्यांना वेळ दिला पाहिजे. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याला कोणतंही म्हणजे नेहमी अभ्यासाच्या बाबतीत किंवा बाकीच्या बाबतीत तुम्ही देखील पालकांनी त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन केलं पाहिजे. हे आज मी या कार्यक्रमानिमित्त आपल्याला मी सांगू इच्छितो. त्याचबरोबर या ठिकाणी विद्यार्थ्यांना देखील या आमचा जो शाळेचा मानस आहे की आमचे विद्यार्थी की आमच्या जे पालकांना जे जमलं नाही म्हणजे जे कष्ट पालकांच्या वाट्याला कष्ट आले ते विद्यार्थ्यांच्या वाट्याला येऊ नये ह्यासाठी पालक दिवस रात्र राबत असतात, कष्ट करत असतात. याची जाणीव आम्ही विद्यार्थ्यांना नेहमीच जाणीव करून देत असतो. तर त्या विद्यार्थ्यांना मी सांगणं आहे की तुम्ही देखील आपल्या आईवडिलांचं कष्ट मी समोर ठेवून तुम्ही त्या पद्धतीनं त्या ठिकाणी अभ्यास केला पाहिजे आणि तुम्ही खूप मोठं झालं पाहिजे. जसं आज
या ठिकाणी आमची विद्यार्थिनी, माझी विद्यार्थिनी निशा आज स्टेजवरती प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत. असं निश्चित तुम्ही देखील सर्वच विद्यार्थी आज एक प्रत्येक वर्षी प्रत्येक वेळेला असं प्रमुख पाहुणे म्हणून आपण या शाळेतील विद्यार्थी यावा आणि निश्चित येतील अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. त्याचबरोबर सर, आम्ही यावर्षीच नवीनच उपक्रम या ठिकाणी रक्तदान शिबिर, म्हणजे शाळेमध्ये कुठल्या रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलं जात नाही. त्याचबरोबर आम्ही यावर्षी म्हणजे यावर्षीच आम्ही विद्यार्थ्यांच्या बरोबर पालकांना देखील गुणगौरव केलेला आहे की आम्ही राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा ठेवला. याचं कारण त्या विद्यार्थ्यांना देखील कळालं पाहिजे की आपले पालक शून्यातून कुठंपर्यंत पोहोचले, तिची जाणीव त्या ठिकाणी झाली पाहिजे. आज ह्या पालकांचं जे गुणगौरव केलेला आहे किंवा त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार मिळालेला आहे, त्यांचंही मनापासून आमच्या संस्थेच्या वतीनं, सर्व संचालकांच्या वतीनं तुमचं मनापासून खूप खूप अभिनंदन. आणि मी जास्त वेळ घेत नाही, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. सरांनी शाळा स्थापन करण्याचा उद्देश काय, की आपले विद्यार्थी या पालकांना आधुनिक विनंती जगात आहे. टिकले पाहिजेत. पाठीमागे जे सर्वांनी विद्यार्थी विकास झाला गेलेले आहेत, पाहिजे. पालकांना विनंती आहे त्या विद्यार्थ्यांनी पुढे सरांचा पाठवायचं आहे. उद्देश. आदरणीय व्यासपीठ, मी सर्वांची नावं घेत नाही कारण वेळ खूप कमी आहे आणि मला बोलण्याची संधी दिली. बोलायचं खूप आहे पण मी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करतो. कारण मी माझी कन्या, एकुलती एक कन्या, तिचं ॲडमिशन इयत्ता 8वीला ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल पण इथं घेतलं. ज्यावेळी ॲडमिशन मी घेत होतो त्यावेळी मी पूर्ण अभ्यास केला की मी जवळजवळ 16 शाळा तपासल्या. प्रत्येक शाळेमध्ये जाऊन मी बघितलं की ॲडमिशन मला अशा ठिकाणी घ्यायचं आहे की जिथं हॉस्टेल असेल, आणि जिथं हॉस्टेल असेल अशा ठिकाणी ॲडमिशन घेण्याचं माझं कारण असं होतं की माझी एकुलती एक कन्या, आणि ती थोडीशी एकुलती एक असल्याकारणानं खूप हट्टी आणि चिडकी होती. घरी आलं की मोबाईल घेतल्याशिवाय पर्याय नाही, मोबाईल दिल्याशिवाय पर्याय नाही, अशी तिची अवस्था होती. त्यामुळं हॉस्टेलला जाणं गरजेचं, पण हॉस्टेलला असं कोणतं हॉस्टेल निवडायचं की जिथं पूर्ण सिक्युरिटी असेल. आज एवढ्या शाळा पाहिल्यानंतर प्रथम मला ह्या शाळेमध्ये आल्यानंतर समजलं की इथं गुणवत्तापूर्ण शिक्षण आहे. त्याचा मी पूर्ण अभ्यास केला की शिक्षण कशा पद्धतीचं आहे, शिक्षक विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन करतात. कारण आपण प्राधान्य जर कुठल्या गोष्टीला देत असेल तर विद्यार्थी घालताना पहिल्यांदा शिक्षणाला देतो. मी त्या पद्धतीनं शिक्षणाला प्राधान्य दिलं. दुसरं प्राधान्य सिक्युरिटीला. मुलगी असल्याकारणानं आता बालवयातच मुलांच्यावर होणारे संस्कार, मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम हे आपण सगळे पाहतो. आणि त्यानंतर हिथं असणारी परिस्थिती आणि हिथं असणारी विद्यार्थी असो किंवा विद्यार्थिनी असो यांच्या सिक्युरिटीचा प्रश्न किंवा पाहिला मी स्वतः. आणि त्यावेळी मी म्हटलं की इथं माझी कन्या सेफ आहे, मी इथं तिला जर घातली तर मला कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम्स येणार नाही, तिच्यावर होणारे संस्कार हे अत्यंत चांगलेच होणार. कारण संस्कारासाठी विद्यार्थी आपल्या पालकांच्या बरोबर असणं अत्यंत गरजेचं आहे. पण आपण बालवयातच विद्यार्थी हॉस्टेलला घालतो आणि त्याच्यावर संस्कार होतील का नाही याचा पण परिपूर्ण अभ्यास मी केला. तर इथं जे नाविन्यपूर्ण उपक्रम केले जातात त्या उपक्रमातून आपण जसं संस्कार आपल्या विद्यार्थ्याला देतो त्या पद्धतीचे संस्कार ह्या कार्यक्रमातून ह्या विद्यार्थ्याच्यावर होतात. उदाहरण द्यायचं म्हटलं, आता मगाशी सरांनी सांगितलं की आपण शाळेमध्ये परवा जज मॅडम आमच्या पन्हाळ्याच्या आलेल्या होत्या, तर त्यांनी मार्गदर्शन केलं. इथून पाठीमाग बरेच कार्यक्रम ते घेतात की ज्याच्यामध्ये भ्रूण हत्या प्रतिबंध असेल त्याच्याबद्दल मार्गदर्शन असेल, बाल मनावरती त्याचा चांगला परिणाम होतो हा दृष्टिकोन इथला मी पाहिला. आणि सिक्युरिटी आणि संस्कार या दृष्टिकोनातून मी पाहिलं. आता तिसरी गोष्ट म्हटलं तर आपण आपल्या विद्यार्थ्याला काय करतो शिक्षणाबरोबर, तर आपण आहाराचा प्रश्न निर्माण करतो की आपल्याला विद्यार्थ्याला आहार चांगला मिळतो का. बरेच हॉस्टेल पाहिले तर बरेच हॉस्टेलमध्ये चपाती भाजल्या न भाजल्या सात्विक आहार मिळतोय न मिळतोय अशी कंडिशन आहे. इथं पाहिलं तर इथं पूर्णपणे सात्विक आहार दिला जातो. मी स्वतः 2 ते 3 वेळा स्वतः अचानकपणे शाळेत भेट दिली, कारण आपल्या सगळ्या पालकांना माहीत आहे की आपल्या व्हॉट्सअपवर समजतं की सकाळी विद्यार्थ्याला कोणता आहार दिला जातो, दुपारी कोणता आहार म्हणजे संध्याकाळी कोणता आहार मिळतो, अल्पाहार कोणता मिळतो. पण ते व्हॉट्सअपला येणारं सगळं खरं आहे का ह्याची पडताळणी आपण करू शकत नाही. म्हणून मी स्वतः येऊन पाहिलं तर बाबा जो आहार आपल्या विद्यार्थ्याला व्हॉट्सअपला दाखवला जातो तोच आहार इथं मिळतो. हे एक अत्यंत आनंदाची गोष्ट आहे, म्हणजे त्याबद्दल आपण प्रश्नच निर्माण करू शकत नाही. ही गोष्ट असत असताना आम्ही परवा थोडंसं केलं की बाबा हे सगळं जे आहे जे संकुलन उभा केलंय, शून्यातून विश्व निर्माण केलं, जे
अगदी ज्ञानाचं रोपटं लावलं त्याचं वटवृक्षात रूपांतर होतंय. पण हे करत असताना सरांनी एवढं झेललं असेल किंवा आता ते कोणते आज आपण समाजात बघितलं तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर शाळेंचे असे पोहे फुटले शैक्षणिक संकुलनाचे. आज पालक त्या जे प्रबोधनं दिली जातात किंवा आमिषे दाखवले जातात त्याला भुलले जातात आणि रिअल कंडिशनमध्ये आम्ही माझे ठराविक पालक असतील त्यांनी ह्या प्रबोधनाला आम्ही बाहेर बळी पडलेलो होतो. उदाहरण एक छोटंसं सांगतो की आपल्याच भागातील एक अशी शाळा आहे की ज्या शाळेमध्ये सुटापुटात विद्यार्थी जातो, 1,70,000 रुपये फी आहे. तिथं विद्यार्थी आमचा पहिलीपासून 10वीपर्यंत आहे आणि 10वीला CBSE बोर्डमध्ये तो विद्यार्थी 2 विषयात राहतो आणि शाळा सांगते 100% निकाल. मग 2 विषयामध्ये फेल झालेले विद्यार्थी आणि शाळा 100% निकाल लागतो. ज्यावेळी आम्ही शाळेत जाऊन चौकशी केली त्यावेळी त्यांनी सांगितलं CBSEचा पॅटर्न आहे, कंपार्टमेंटमध्ये विद्यार्थी गेला म्हणजे वर घातला, तुम्ही 11वीला ॲडमिशन घेऊ शकताय. मग इयत्ता पहिलीपासून किंवा LKG UKG पासून जर तिथं जाऊन सुद्धा विद्यार्थी 2-2 विषयामध्ये राहतोय आणि सांगताना 100% निकाल, ही पूर्णपणे फसवणूक आहे. त्या शाळेमध्ये फक्त विद्यार्थ्यांना काय केलं जातं की आपला जो स्कोर आहे किंवा पालक सभा असते त्या पालक सभेला आपल्या सर्व पालकांना ज्यावेळी मार्क्स सांगितले जातात तर त्या मार्काची फुगवेटगिरी बाहेर केली जाते. इथं मी ते पाहिलं. मी स्वतः विद्यार्थ्याचं आमच्या विद्यार्थिनीचं मार्क्स पाहताना उत्तरपत्रिका हातात घेतली, उत्तरपत्रिका तपासली तर त्याच्यामध्ये कुठेही मला फुगवेटगिरी वाटली नाही. जे पडल्यात मार्क्स तेवढेच विद्यार्थ्यांना इथं दाखवलं जातात. त्यामुळं ह्या शाळेचा निकाल एवढा वरती जातोय. म्हणजे 10वीला एवढा गुणवत्ता येते त्याचं कारण हे आहे की पहिल्यापासून मग सरांनी सांगितलं पहिलीपासून 8वीपर्यंत विद्यार्थी नापास करायचे नाहीत. पण ह्यांनी हा जो उपक्रम छानपैकी राबवला आहे त्यामुळे आपला विद्यार्थी टॉपर आहे म्हणून मी माझ्या कन्येला इथं घातलं. आता हा सगळा जर आपण पाहिलं तर येतोय प्रश्न कोणता की फीचा. आपण सर्वजण काय म्हणतो की किती हजार फी घातल्या, किती. मला प्रत्येकजण विचारतात की तुम्ही एवढी चौकशी केली आणि विद्यार्थिनीला ह्या शाळेतच का घातली, किती फी दिली. प्रत्येकाची फी वेगळी असेल. सरांनी किती दिल्या, आज 85,000 रुपये फी आहे. जर पाहिलं आपण तर 85,000 फीमध्ये एवढं सगळं सर मॅनेज कसं करतात याबद्दल मी थोडंसं शंका व्यक्त केली. मी सरांना पण बोललो. आज जी सात्विक मेस आपली आहे म्हणजे विद्यार्थ्याला अगदी सात्विक आहार दिला जातो, ती मेसचं जर आपण म्हटलं तर पर विद्यार्थी 45,000 रुपये खर्च त्या मेसवर जातो. जर 85 मधनं 45,000 घातले तर 40,000 शिल्लक राहतात. या 40,000मध्ये शिक्षकांचा पगार असेल, विद्यार्थ्याचे गणवेश असेल, लॉन्ड्री असेल, पुन्हा मेडिकल असेल, हे सगळं असून ज्या ॲक्टिव्हिटी राबवल्या जातात त्या पूर्ण ॲक्टिव्हिटीचा खर्च असेल, शाळेचा इतर खर्च म्हणजे सादिलवार असेल, खडू डस्टर वगैरे, स्टेशनरी असेल, ह्या सगळा खर्च ह्यात मॅनेज कसा होतो. कारण विद्यार्थी संख्या जर वाढली तरच ही गोष्ट मॅनेज होऊ शकते. कमी विद्यार्थी संख्येत हे करणं इम्पॉसिबल आहे. आता दुसरा विषय जर म्हणायचं म्हटलं तर आपण आता ह्या गॅदरिंगचा कार्यक्रम मागच्या वर्षी झाला नाही. मागच्या वर्षी विद्यार्थ्यांनी मी सरांना म्हटलं सर गॅदरिंगचा कार्यक्रम होणं अत्यंत गरजेचं आहे. बजेटचा प्रश्न, सरांनी बजेट 1,000 रुपये पर विद्यार्थी लावलं. आता जर कंडिशन पाहिली पर विद्यार्थी 1,000 बजेट, 300 विद्यार्थ्यांचे 3 लाख रुपये झाले. पालक काय समजतात की 3 लाख रुपयेमध्ये गॅदरिंग म्हणजे शिल्लक पैसे राहत असतील. सहज जर चौकशी केली तर आता बघा आज एक पालक सगळे येतात, त्या पालकांच्या जेवणाचा खर्च शाळा बघते. पर ताट 100 रुपये जर धरलं 1400 विद्यार्थी सर्वसाधारणपणे 1.5 लाख रुपये फक्त जेवणावर खर्च होतो. आज आपण ज्या स्टेजवर उभा आहे स्टेज वगैरे जर पाहिलं तर 40,000 रुपये स्टेजचं, 70,000 रुपये नुसत्या या लाईट्सचं आणि साऊंडचं आहे. सर्वसाधारण पाहिजे म्हटलं ही लाईटिंग आणि इतर ज्या गोष्टी आहेत. आजचा हा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रम कोरिओग्राफर वगैरे हा 1 लाख रुपये खर्च आहे. सर्वसाधारणपणे मी थोडंसं कॅल्क्युलेशन केलं तर गॅदरिंगच्या कार्यक्रमाला कमीत कमी 5.5 ते 5 लाख रुपये सर खर्च येत असेल. जमा होतात 3 लाख रुपये. वरच्या 2 लाख रुपये करताय काय सर म्हटलं. सर म्हटलं आपल्याला स्वतः घालणं गरजेचं आहे. सहज शाळेकडे पाहिलं तर आता शाळेची जर म्हटलं भौगोलिक स्थिती चांगली आहे, निसर्गरम्य वातावरणात सदरची शाळा आहे, प्रदूषण मुक्त शाळा आहे. इथं ध्वनी प्रदूषण नाही, वायू प्रदूषण नाही. आपले विद्यार्थी राहतात. फक्त शाळेचा कलर होणं अत्यंत गरजेचं आहे. असं ज्यावेळी मी म्हटलं बजेटचा प्रश्न आला, मी सरांना म्हटलं सर गॅदरिंगच्या कार्यक्रमामध्ये जसं रक्तदान शिबिर तुम्ही आयोजित केलेलं आहे तसं गॅदरिंगच्या कार्यक्रमाला आपण असा एखादा उपक्रम राबवू शकतो का. कारण आपण असं करू की आज जे सगळे पालक आहेत, आज सरांनी आपल्याला जे दिलं एवढं भरभरून त्याची परतफेड म्हणून आपण आता जर सगळा अभ्यास केला तर त्याची परतफेड म्हणून आपण काहीतरी देणं लागतोय. आज माजी पालक असतील, आजी पालक असतील, विद्यार्थी असतील, ह्यांच्या मार्फत आज शाळेच्या कलरसाठी काहीतरी एक फंड गोळा करूया आणि त्या फंडाची सुरुवात या गॅदरिंगच्या कार्यक्रमापासून व्हावी अशी माझी इच्छा आहे. आज
ज्यांना कुणाला काय फंड वगैरे द्यायचे असतील ह्याच्यासाठी, तर जसं रक्तदान शिबिरमध्ये आज नाव घेतलं जातं, ज्या ज्या रक्तदाता आहे त्याचं नाव पुकारलं जातं आहे, तशा पद्धतीनं संयोजकांना मी विनंती करीन की जे फंड देणार आहेत त्यांची पण नावं इथं पुकारली जावीत. आज फंड अवेलेबल खिशात असेल नसेल, उद्या देतील परवा देतील, पण हा एक उपक्रम आता राबवला तर अत्यंत छान होईल असं मी संयोजकांना म्हणतोय. आज अत्यंत उत्कृष्ट शाळा, आता मगाशी एका विद्यार्थिनीनं मत मांडलं की मोठे सर किंवा मोठ्या मॅडम, आपण कळिंत्र सर किंवा कळिंत्र मॅडम म्हणतो, ॲक्च्युली पालकांसारखं आईवडिलांसारखं प्रेम देतात. मी स्वतः बघितलेलं आहे. इथं आज प्रत्येकाला आपल्या मोबाईलवर दिसतंय, पण खरी कंडिशन इथं त्याच्यापेक्षा पण जास्त माया आणि प्रेम ह्या विद्यार्थ्यांना लावलं जाते. आज आमची कन्या एवढी हट्टी होती, तिच्यामध्ये शिस्त एवढी आली की मला ह्या शाळेत घातलेला अभिमान वाटतोय. आज जी कन्या अगदी कमी होती, आज MMS मध्ये 8वीला आली आणि तिचा सत्कार करण्याचं भाग्य आज मला इथं मिळालं. माझ्या हस्ते सत्कार हा योगायोगाची गोष्ट आहे. मी आपलं जास्त वेळ घेत नाही. आणि ह्या आता जो आपण मी उपक्रम म्हणतोय, त्या उपक्रमासाठी ज्या पालकांना फंड द्यायचा असेल तर त्यांनी संयोजकाकडे नावे द्यावीत अशी मी विनंती करतो आणि माझं 2 शब्दात मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू खाडे सर. खाडे सरांनी बऱ्याच गोष्टीचा उल्लेख केला की शाळेची सुरक्षितता, शाळेचा आहार, संस्कार आणि नाविन्यपूर्ण उपक्रम, या उपक्रमातूनच शाळेची वाटचाल चालू आहे. अशा अनेक म्हणजे पालकांच्या आशीर्वादानेच सहकार्याने शाळेची वाटचाल चालू आहे. कळिंत्र सर आणि कळिंत्र मॅडमच्या विश्वासावर. नमस्कार, माझं नाव भारती खोते. ज्योतिर्लिंग पन्हाळा पब्लिक स्कूल या शाळेमध्ये येण्यापूर्वी 1 महिना मी कोल्हापूरमध्ये भरपूर म्हणजे शाळा बघितल्या. याच्या आधी मी माझी ओळख करून देते की मी एक एक्झामिनर म्हणजे नीट, JEE किंवा अशा प्रकारच्या ज्या परीक्षा असतात ना, त्या परीक्षा घ्यायला मी अचानकमध्ये जाते. पूर्ण शाळेचं हे बघते. इथे येताना पण ना मी संपूर्ण शाळा बघितली होती. इथला पूर्ण स्टाफ पाहिला होता. आणि त्याच्यानंतर माझ्या मुलाची मनस्थिती सांगते तुम्हाला. तो डिप्रेशनमध्ये होता. 10वीची परीक्षा देईल की नाही याची मला गॅरंटीसुद्धा नव्हती. तरीही त्याची पूर्ण तयारी ह्यांनी करून घेतली. हा असा मुलगा होता जो एक दिवस मला सोडून माझ्या आईकडे पण राहिला नव्हता. एक दिवस एक रात्र मला सोडून वर्ष 15 आत्तापर्यंत एकही दिवस न राहिलेला मुलगा एवढे दिवस इथे राहिला, हे माझ्यासाठी फार मोठं होतं. आणि फक्त राहिला नाही, त्याने वेल्डन म्हणजे चांगलं अभ्यासही करून दाखवलेला आहे. आणि त्याला इथे म्हणजे अक्षरशः मुख्याध्यापिका मॅम आहेत ना, त्यांनी एक दिवस असा वर्गात बसलेला आणि जेवला नव्हता, तर तू का असा बसलेला आहेस, म्हणजे एवढं लक्ष त्यांचं प्रत्येक मुलांवरती आहे. असं म्हणणार नाही की त्याच्यावरतीच आहे, इथल्या येणाऱ्या प्रत्येक मुलावरती ठेवलेलं त्यांनी लक्ष. परत लास्ट इयर इथून एक मुलगा गेलेला जो हवाईमध्ये, त्याचं नाव काहीतरी तन्मय तेली आहे. म्हणजे मी अभ्यास केला होता, पण मला ह्याच्याकडून बघायचं होतं की तुझं काय येते. त्याच्याकडून दरवेळी मला त्याच्या बोलण्यातून, तुम्ही एक पिक्चर बघितला असेल तारे जमीन पर, ह्या पिक्चरमध्ये त्या मुलाला असं सोडलं जातं आणि अक्षरशः त्याची मनस्थिती बरोबर नसते. तो तुम्ही समोर आणा. आणि जाताना तो मुलगा आमिर खान त्या मुलाला जी मिठी देतो आणि त्या याच्यामध्ये जे असतं ना दोघांमध्ये कोऑर्डिनेशन झालेलं, हे कोऑर्डिनेशन मला त्याच्यामध्ये आत्ता दिसतं. तो जे बोलत असतो ना की हे शिक्षक मला असे मार्गदर्शन करतात. अक्षरशः वर्गामध्ये शेवटच्या बेंचवरती बसायचा तो, कोपऱ्यामध्ये असा एकटाच. आणि शिक्षक स्वतः त्याला म्हणायचे, बाळ तू का असा मागे बसलायस, पुढे ये बघू. किंवा इथून जाताना मला पण दरवेळी शिक्षक योग्य मार्गदर्शन करायचे की तुम्ही प्रत्येक वेळेला त्याला पॉईंट आऊट करू नका, की प्रत्येक वेळेला उलट त्याच्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं वर्णन करा, त्याचं तुम्ही प्रशंसा करा. बघा तो का नाही पुढे येणार. आणि हे त्याने पण करून दाखवलं आणि इथल्या शिक्षकांनी त्याच्याकडून ते करून घेतलं. आज कुठेच न राहिलेला मुलगा, गावी जास्त कधीच न आलेला मुलगा एवढे दिवस इथे राहतो, हे सगळ्यात मोठी गोष्ट वाटते मला. याच्या व्यतिरिक्त अजून एक सांगायचं होतं की पालकांबरोबर
एखाद्या विद्यार्थ्याला चांगला विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्याचा जास्त वेळ शिक्षकांबरोबरती येतो. वयवर्ष एक 5-6 ते 14पर्यंतचा जो काळ असतो, ह्या काळामध्ये वर्गामध्ये ना सगळी म्हणजे 100 मुलांपैकी बऱ्याच मुलांना 90% पडतात, 50% पडतात, 40% पडणारी मुलंसुद्धा असतात. मग ह्या सगळ्या मुलांसाठी एकच असा एक कार्यक्रम बनवायचा असतो की त्याच्यामधून तो एक चांगला माणूस घडला पाहिजे. आणि हा कार्यक्रम म्हणजे कोणत्या प्रकारचा ठरवला जाईल हे इथे मला खूप चांगलं दिसलं. म्हणजे ते वनभोजन असू द्या किंवा ज्योतिबासारखं देवदर्शन असू द्या किंवा आईवडिलांना घेऊन घेतलेलं पाद्यपूजन हे असू द्या, असं ह्यांच्या वेगवेगळ्या मतदानाचा एक उपक्रम राबवला होता. गेल्या वर्षी स्वतः मुलांना घेऊन बँकेमध्ये जाऊन तिथला व्यवहार कसा सांगायचा, कसा करायचा, हे मला वाटतं आत्तापर्यंत कुठल्या पालकांनी पण केलं नसेल. की तुझं अकाउंट ओपन करायचं आहे, तू जा एखाद्या बँकेमध्ये आणि तिथले घेऊन ये त्याच्यासाठी लागणारे डॉक्युमेंट, पण ते ह्या शाळेने केलेलं आहे. असे वेगवेगळे उपक्रम राबवून ते म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांनी त्याचा हे पण दाखवलेलं आहे. तर ह्या सगळ्यातून जे मला दिसतं आहे म्हणजे याच्यामध्ये ना अजून एक सांगायचं आहे मला की हे गुरुपौर्णिमासारखा जो म्हणजे आहे ते किंवा आषाढी एकादशी ही आमच्या इंग्लिश मिडियममध्ये आता 1ली ते 9वीमध्ये कधी त्याने पाहिलीच नव्हती. किंवा आता दिसणारा हा जो मुलगा होता तो याच्यामध्ये जेवढा बदल घडलाय ना की आता तो तिथे आला की सगळ्यांना असा विश्वास नाही बसत की हा तोच होता का, हा जो परत आलेला मुलगा आहे हा तोच आहे का. एवढं म्हणजे इतका त्याच्यामध्ये जो दिसले फार कमी महिन्यामध्ये. आणि हे तो त्याची मनस्थिती नव्हती तेव्हा समोर बसून सरांनी मॅडमनी त्याची काढलेली समजूत त्याला समजून घेतलेलं असं प्रत्येक मुलांना या सरांनी जे समजून घेतलं हे मला खरंच खूप छान वाटलं आहे. आणि एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. थँक्यू मॅडम. माझं नाव कृष्णा नरोडे 32 राहून आलेलो आहे. आपण ही ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल संस्था न बघता, कारण बरेच वेळा आपण बघतो की संस्थापक हा एखादा पॉलिटिकल असतो, आमदार असतो, खासदार असतो, परंतु ज्यावेळेस मी माझ्या मुलाला इथं ॲडमिशन घ्यायला आलो त्यावेळेस मला वाटायचं की संस्थापक म्हणजे एखादा मोठा बंगला असेल, गाडी असेल, शाळा एकदम हे असेल, संस्थापक कसा वागतोय, कसा बोलतोय, संस्थापक कसं. पण ज्यावेळेस मी इथं संस्था बघायला आल्यानंतर कळंदरे सरांशी माझं बोलणं झालं, त्यांचं राहतं घर बघितलं, त्यावेळेस कळलं की आपण जी त्यांना फी देतोय ती फी त्यांच्या शिक्षणाच्या किंवा त्यांच्या कामाच्या स्वरूपाची नाही ती फी. तर सरांना मी 2 वेळा विचारलं की सर तुम्ही एवढी कमी फी का घेता, कारण बरेचशा मी अकॅडम्या बघितल्या की अकॅडमी ही 1.5 लाख, 2 लाख, 1 लाख, 1.25 लाख याच्या पुढं असतात आणि त्यामध्ये शिक्षण पूर्ण शून्य. फक्त काय असतंय, सूटबुटात मुलगा येतो, पालकांना ही चहा पाणी सोय केली जाते, पालकांना एकदम म्हणतो ना पॉशमध्ये सोय केली जाते. पण इथं आल्यानंतर इथं मातीशीच हे केलं जातं आणि आपणाला वाटतंय मुलांना शिक्षण चांगलं झालं पाहिजे, मुलांना मदत झाली पाहिजे. आत्ता जी संगणक युग आहे त्या युगामध्ये जर आपणाला आपली मुलं घडवायची असतील तर आपणाला सरांना विचारून सरांना काय आपल्यापासून मदत करता येईल, कारण हे दोन्हीही नवरा बायको ही व्यवसाय न बघता एक त्या दोघांच्याकडे जी गुण आहेत त्या गुणाची देवाणघेवाण करायसाठी त्यांनी संस्था खोललेली आहे. त्यांनी स्वतःची मुलं मोठी करायसाठी किंवा आलिशान बंगल्यात राहण्यासाठी किंवा स्वतःच्या हाऊस मौज करण्यासाठी नाही. कारण आता जर आपण बघितलं तर दोघांच्याकडे बघितलं तर त्यांना ही संस्थेचा काही फायदा नाही वाटत मला. कारण जर त्यांना संस्थेपासून बेनिफिट असतं तर ह्यांनी स्वतःचं नोकऱ्या सोडून इथं हे केलं नसतं. आणि त्यासाठी आपणाला जर ह्या संस्थेला मोठं बनवायचं असेल, जर ही संस्था मोठी बनली तर आपल्या मुलांसारखी 1000 मुलं इथं घडून जातील. पण इथं काय सोयीसुविधा खूप अजून कमी आहेत. म्हणजे त्यांना प्रत्येक गोष्ट करता येत्या पण प्रत्येक गोष्ट पैशाची शिवाय काही करता येत नाही. त्यासाठी आपण सर्वांनी जर मदत केली तर
खूप म्हणजे खूप होईल. कारण काय होतंय, आपणाला काय वाटतंय, मी फी दिली 85 दिली, 90,000 रुपये दिली म्हणजे यांना खूप मोठा बेनिफिट असेल. मग अशी खाडेसाहेब जे बोलले बरोबर आहे ते. कारण त्या आपण जे फी देतोय त्या फीमध्ये तुम्ही कुणीही बसून अभ्यास करा, संस्थापकांना किंवा मुख्याध्यापकांना त्यातनं किती बेनिफिट जातंय, त्यांचा पगार पण निघत नाही त्यात बघायला गेलं तर आपण. आणि आता आपण काय म्हणतोय, बाबा आम्ही फी देऊन जातोय म्हणजे तुम्ही केलं पाहिजे काय, ते त्यांना ती सेवा करायला बसले ती सेवा करणारच. परंतु आपण जसं एखाद्या मोठ्या बलाढ्य माणसाला मदत करायला जातो त्याच्यापेक्षा या सामान्य कुटुंब आपल्यासाठी झटतंय किंवा महाराष्ट्रातली मुलं घडवायला तयार आहे. त्यासाठी आपण सरळ हाताने जशी प्रत्येकाला शक्य होईल तशी मदत केली तर खूप चांगलं होईल आणि मदत करूया. आणि ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूलचं नाव अजून महाराष्ट्रात कसं गाजेल की जेणेकरून यांनाही थोडं हुरूप वाटेल ते काम करायला. एवढंच मी बोलतो, काय चुकलं तर माफ करा. धन्यवाद. थँक्यू सर. वकील साहेबांनी स्टेजवरील सर्व मान्यवर आणि ज्योतिर्लिंगाच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करून आज हा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरण समारंभासाठी जमलेले सर्व पालक, सर्व उपस्थित विद्यार्थी यांचं मी स्वागत करतो. आणि आता मगाशी जे वकील साहेबांनी सांगितलं की एखादा सामान्य कुटुंबातला मुलगा काही करू शकतो, हे एक उदाहरण आपल्यासमोर आहे. तर त्यांनी आता सांगितलं की आपण कुणालाही देणगी देतो, आपल्या चांगल्या कामासाठी कुणालाही देणगी देतो, देवाच्या दारात जातो तिथं देणगी देतो. तर देवाच्या दारात देणगी देण्यापेक्षा तुम्ही एक चांगलं काम सरांनी सांगितलं की आपण 350 पालक आहे, या 350 पालकांनी जर एक चांगला उपक्रम म्हणून ह्या शाळेला प्रत्येकानं जर मदत करायची ठरवलं तर 100% ही शाळा अतिशय चांगली होईल. कारण सर माझे विद्यार्थी आहेत, मी वारणा कॉलेजला प्राध्यापक होतो, मी स्पोर्ट डायरेक्टर आहे आणि माझा नॅशनलचा पहिला खेळाडू आहे. आणि एक सामान्य कुटुंबातला विद्यार्थी एवढ्या मोठी शाळा काढून एवढ्या मुलांना अतिशय महाराष्ट्रात नावाजलेलं ज्योतिर्लिंग स्कूल आहे आणि या शाळेचा निकालही अतिशय चांगला आहे. म्हणजे सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडवण्याचं काम ही शाळा करते. म्हणजे एक स्पोर्ट्समध्ये चांगले आहे, त्यानंतर अभ्यासामध्ये चांगले आहे. अशी शाळा शोधून सापडणं तुम्हाला कठीण आहे. अशा शाळेमध्ये तुम्ही विद्यार्थी घातला तर त्याचा 100% सर्वांगीण विकास होणार. आणि सर तुम्ही करत राहा. एखादी गोष्ट तुमच्या हातात काही नव्हतं पण ज्योतिर्लिंगानं तुम्हाला साथ दिली, त्यामुळे एवढी मोठी जागा झाली, एवढी मोठी इमारत झाली आणि सगळे पालक तुमचे दैवत आहे. आणि हे पालक 100% तुम्हाला सहकार्य करतील आणि सर्वांनी त्याला खारीचा वाटा उचलावा. तसेच आमच्या संस्थेकडून सुद्धा, माझा विद्यार्थी आहे म्हणून आमच्या संस्थेकडून सुद्धा मी त्यांना 11,000ची देणगी जाहीर करतो आणि सर्वांनी त्यांना अशीच मदत करावी. आणि सर तुम्ही पुढंच आवा, आम्ही तुमच्या 100% पाठीचे आहे आणि ज्योतिर्लिंग तुमच्या 100% पाठीचे राहणार, एवढी मी ज्योतिर्लिंगच्या प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर. हार्दिक आभार. प्रमुख पाहुण्या निशा मिटके मॅडम, आपल्या शाळेच्या माजी विद्यार्थी. चांग भलं. नमस्कार, मी निशा सीमा सुनील मिटके, ज्योतिबा डोंगरवरील पुजाऱ्यांची मुलगी आणि ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल अँड विद्यानिकेतन माले या शाळेची माझी विद्यार्थिनी. मी आता माझ्याकडे शब्द नाही आहेत, कारण मी जे विचार करत होते की मी आता हे बोलीन ते बोलीन, तर ते प्रत्येक वक्त्याने इथं येऊन ते पॉईंट सगळे कवर केलेले आहेत. मग आता आय एम लेफ्ट विथ माय एक्सपिरियन्स ओनली, की माझा एक्सपिरियन्स या स्कूलमध्ये कसा होता. बट त्याच्या आधी मी बिईंग अ स्टुडंट ऑफ दी स्कूल, मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि प्लीज एन्जॉय दिस इव्हिनिंग. कारण हा इव्हेंट फक्त इव्हेंट नाही आहे, तर ही आमची डिसिप्लिन आहे, हे आमचं ट्रॅडिशन आहे की ह्या गोष्टी आम्ही जपतोय. म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांकडून असू दे, आमच्या टीचर्सकडून असू दे, आमच्या प्रिन्सिपल मॅम असू देत, प्रिन्सिपल सर असू देत, चेअरमन सर असू देत, सगळे. आणि खूप हे आत्ता जे सगळे बोलत होते ते अलीकडं म्हणजे त्या रोपाचं झाड झालं, वटवृक्ष झालं, त्यानंतरच्या सगळ्या ह्या गोष्टी होत्या. पण माझी ह्या शाळेतली 3री बॅच जी मी
पास आऊट होऊन गेले आणि तेव्हाचा एक्सपिरियन्स खूप वेगळा होता. म्हणजे खूप अडचणी या शाळेने बघितल्या, या शिक्षकांनी बघितल्या आणि त्या सगळ्या अडचणींना पार करून म्हणजे ती नौका पार करून इथंपर्यंत पोचलो. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला पन्हाळागड आणि अवघ्या अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्योतिबा यांच्या कुशीत बसलेली ही शाळा, यांच्या आशीर्वादाने इथंपर्यंत ही शाळा आली, इथंपर्यंत ते शिक्षक आले. आणि नक्कीच मला हे मेन्शन करायचं आहे की जेव्हा मी इथं आले तेव्हा मी 8वीत होते आणि तेव्हा जसं मगाशी पण पॅरेंट्सनी सांगितलं किंवा विद्यार्थ्यांनी पण नमूद केलं की इथं आल्यावर ते इमोशनल झाले, त्यांना करमलं नाही कारण मोकळा माळ होता. पण मी असे पण तेव्हा विद्यार्थी बघितलेले जे MPSC UPSC करायचे आणि ते सरांना रिक्वेस्ट करायचे की इतकं नाहीसं म्हणजे निसर्गरम्य वातावरण आहे, इतकं शांत वातावरण आहे आणि स्टडीसाठी इतकं म्हणजे पोषक वातावरण आहे, तर आम्हाला इथं बसू द्या. आणि जेव्हा आम्ही इथं आम्हाला हॉस्टेलला ठेवलेलं, भले आमचा म्हणजे घरापासून शाळेचा रोड हा फक्त अर्धा तासाचा आहे, अर्धा तासाच्या आतमध्ये आम्ही इथं पोहोचत होतो, पण आमच्या पॅरेंट्सचा सुद्धा आणि सरांचा सुद्धा हा अट्टहास होता की आम्ही इथं येऊन हॉस्टेलमध्ये राहावं. का तर तो एक अर्धा पाऊण तास वाचावा आणि जास्त स्टडी व्हावा यासाठी. मग तेव्हा जेव्हा आम्ही इथं फिरायचो पॅसेजमध्ये वगैरे जेवल्यानंतर किंवा खेळायला यायचो तेव्हा ते विद्यार्थी इथं स्टडी करत बसायचे आणि तेव्हा आम्ही विचार करायचो की एवढे मोठे होऊन पण का स्टडी करतात, म्हणजे काय गरज आहे स्टडी करायची. पण जेव्हा मी आता मला सरांचा 3-4 दिवसापूर्वी फोन आला की तुला म्हणजे प्रमुख पाहुणे म्हणून मी बोलवतोय आणि तू इथं यायचं आहेस, तेव्हा मला कळालं की त्या गोष्टींचं वर्थ काय होतं. आणि सर पण म्हणजे मी इथं आल्यावर मला माझे खूप म्हणजे चांगले गुरु मिळाले. त्याच्यामध्ये कळंत्रे सर असतील, कळंत्रे मॅम असतील, निगुडकर मॅम असतील, सदा पाटील सर असतील, पवार पाटील सर असतील, रणभिसे सर असतील आणि म्हणजे खूप ही लिस्ट खूप मोठी आहे. सगळे शिक्षक खूप चांगले होते, सगळ्यांनी खूप सपोर्ट केलं, एन्करेज केलं, मोटिवेट केलं. आणि पर्सनली माझं सांगायचं झालं तर मी अशीच होते, जो मुंबईचा जो विद्यार्थी होता तसं मी म्हणजे ज्योतिबावरची अशी परंपरा आहे की आम्ही तिथं आमच्या सगळे मावशी काका मामा आमची सगळ्या पिढ्या तिथंच आहेत. मग मी ही माझ्या घरापासून किंवा माझ्या फॅमिलीपासून लांब राहिली नव्हती. आणि मला माझे ते दिवस आठवतात की पहिले 15 ते 20 दिवस मी लिटरली रडायचे येताना की मला शाळेत जायचं नाही, स्पेशली या शाळेत जायचं नाही की इथं म्हणजे खूपच शांत आहे, कोणाचं येणं जाणं नसतंय. पण तेव्हा मम्मी पप्पांचा हट्ट होता की नाही तुला शिकायचं आहे तर इथंच शिकायचं आहे. आणि सर पण सोडत नव्हते की नाही तुम्ही काही रड पण इथंच बसायचं आणि इथं शिकायचंच असं. मग त्यानंतर जसं जसं रुळत गेलो मग त्या 3 वर्ष कधी संपले हे कळालंच नाही. आणि जेव्हा आत्ता मी 6 वर्षांनंतर परत जेव्हा इथं स्कूलमध्ये येत होते तेव्हा मला इतका आनंद होत होता. मला तो माझा पहिला दिवस आठवत होता की मी काय म्हणजे मूर्ख होते मुलगी. आणि आता खूप म्हणजे हे एक खूप मोठं स्वप्न होतं जेव्हा सर आम्हाला सांगायचे, म्हणजे प्रत्येक महिन्याला कळंत्रे सर असतील आमचे सगळेच टीचर्स आमची मीटिंग घ्यायचे आणि प्रत्येक धडा प्रत्येक शिकवल्यानंतर त्याची टेस्ट असायची आणि त्याच्यामध्ये किती मार्क्स असतात त्याच्याबद्दल म्हणजे आमची फायरिंग व्हायची की 1 मार्क कमी पडला तर का कमी पडला. मग एवढ्या सूक्ष्म छोट्या गोष्टींसोबत आणि पेरेंट्स मीटिंग जेव्हा असायची तेव्हा मम्मी पप्पांचं आणि प्रेशर असायचं की 1 मार्क कमी पडला तर का कमी पडतोय. ह्या एवढ्या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देऊन मग ते अभ्यास असू देत, परत स्पोर्ट्स असू देत. माझं जसं सरांनी सांगितलं स्पोर्ट्समधून सिलेक्शन झालं तर मम्मी पप्पांचं असं होतं की स्पोर्ट्स पण आलं पाहिजे, डान्स पण करायला पाहिजे, स्पीच पण करायला पाहिजे, म्हणजे सगळंच यायचं करायला पाहिजे. मग मला असं व्हायचं की कसं करणार एवढं आणि म्हणजे काय काय करू. पण आत्ता त्या गोष्टींचं महत्त्व कळतंय की एवढ्या सगळ्या गोष्टी करायचं म्हणजे तो मेन पॉईंट काय होता. तर आत्ता जे मी हे बोलते हे मी अजिबात पाठ केलेलं नाही आहे आणि जे मी पाठ करून आलेले होते ते सगळं मी विसरलेली आहे. तर हा जो कॉन्फिडन्स आहे हा माझ्या मम्मी पप्पा आणि माझ्या शिक्षकांनी मला दिला, या शाळेने मला दिला. आणि खूप खूप गोष्टी आहेत, खूप मला बोलायचं आहे पण माझ्याकडे तेवढे शब्द नाही आहेत की मी स्वतःला एक्सप्रेस करू शकेन की मला काय फील होतं आहे. म्हणजे ती डेप्थ. आणि हे एक मला मेन्शन करायचं आहे की जेव्हा आमची पेरेंट्स मीटिंग व्हायची किंवा इवन आमची
आमची वेगळी पण मीटिंग व्हायची, मुलींसोबतची सरांची वेगळी मीटिंग असायची, पॅरेंट्ससोबतची वेगळी मीटिंग असायची आणि असेंब्ली असताना आमची फायरिंग व्हायची ती आणि वेगळी असायची. मग त्या सगळ्यामध्ये सदा पाटील सर असतील, पवार पाटील सर असतील आणि कळंत्रे सर असतील, हे सगळ्यांचं म्हणणं एक असायचं की तुमच्याकडे हे 3-4 वर्ष आहेत की तुम्ही घडू शकताय किंवा बिघडू शकताय, मला आठवते सर. आणि त्यानंतर सर म्हणायचं की तुम्ही आता इथून, मी आता काय बोलतो हे तुम्हाला आत्ता नाही समजणार, पण जेव्हा तुम्ही काहीतरी घडाल किंवा बिघडाल तेव्हा तुम्हाला माझी आठवण येणार आहे. आणि जेव्हापासून माझी पोस्ट निघले तेव्हापासून माझ्या डोक्यात तेच होतं की तेव्हा आम्हाला कळत नव्हतं की रोज काय एकच, म्हणजे प्रत्येक महिन्याला ह्या 2-4 लाईनी असतात, ह्या सर ह्याच बोलतात आणि बाकीचं मग ते ओरडाओरडी की एवढं कमी मार्क्स आणि हे ते. बट त्याच्यासोबत हे असं असायचं की आता बोर झाले बास, आता हे नाही ऐकायचं. पण आत्ता त्या गोष्टींची म्हणजे डेप्थ कळते, आता त्या गोष्टी समजत आहेत की ते एवढं कळकळीनं का बोलत होते. आणि त्यांच्यासोबत म्हणजे घरातलं वातावरण पण तसं लागतंय शिकायला, म्हणजे शिकायला पोषक किंवा ते घरातून सपोर्ट तसा लागतोय. तर नक्कीच मी जिथं आता आहे तिथं माझ्या मम्मी पप्पांचा मला खूप मोठा सपोर्ट आहे आणि त्यांच्याशिवाय कुठलीच गोष्ट शक्य नव्हती. आणि मी अशी आहे की मला कुठेही सोडलं तर मी काही म्हणजे करीन, पण मला सपोर्ट पाहिजे. मग त्याच्यामध्ये माझ्या मम्मी पप्पांचा खरंच ह्याचा वाटा आहे. आणि त्याचसोबत शिक्षकसुद्धा मला खूप चांगले मिळाले, मी सगळ्यांची म्हणजे ऋणी आहे. आणि माझ्या ज्युनियर्सना, या शाळेच्या विद्यार्थ्यांना माझं सांगणं हेच आहे की मेहनत आणि कष्ट हे कधीच वाया जात नाही. आणि तुम्हाला म्हणजे जसं सर तुम्हाला सुद्धा सांगत असणार आहेत, मॅडम शोर आहे की तुम्ही म्हणजे प्रत्येक इव्हेंटमध्ये माझा एक विद्यार्थी अधिकारी झालेला असायला पाहिजे. आणि त्याचसोबत आपले पॅरेंट्स पण असतात की हा तुम्ही व्हायलाच पाहिजे अधिकारी. तर हे प्रेशर म्हणून घेऊ नका, ही एक चांगली पॉझिटिव्ह गोष्ट म्हणून डोक्यात ठेवा की तुम्हाला सुद्धा विद्यार्थी दशेतून इथं ॲज अ अधिकारी म्हणून, गेस्ट म्हणून इथं स्पीच करायचं आहे. आणि तुमचे जे ज्युनियर्स येतील त्यांना तुम्हाला ह्या गोष्टी मेन्शन करून सांगायच्या आहेत, तुमचा जो पण काय अनुभव होता तो. आणि खरंच मला खूप छान वाटलं या शाळेमध्ये शिकताना. एवढं प्रेशर फील होतं, पण आता जेव्हा मी शिकून इथं सर म्हणायचं की मोठे होऊन याल, खरंच ती फिलिंग खूप वेगळी आहे आणि खूप म्हणजे सांगू शकत नाही शब्दांमध्ये. आणि खूप बोलायसाठी खूप गोष्टी आहेत, पण आपण वी आर रनिंग लेट, सो मी इथं स्वतःला थांबवते आणि तुमच्या सगळ्यांचे आभार व्यक्त करते की मला इथं बोलवलं आणि प्रमुख पाहुणी म्हणून बोलवलं, त्यासाठी थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू सो मच. थँक्यू मॅडम फॉर युअर इन्फॉर्मेटिव्ह अँड इन्स्पायरिंग स्पीच.